झाली. पंकज वड, मनोज राऊत कर्णधार, अकबर शेख, इक्बाल सय्यद, अर्जुन परमार, जुनेद शेख, योगेश उद्दार, अल्फाज शेख, आकाश व्यवहारे, मयूर सिंधी हे अंतिम 11 प्लेयर या ठिकाणी आपल्याला मध्ये बघायला भेटतात. आणि सामन्याकडे जाऊया. सामना सुरू होत आहे. जेव्हा 4 नंबरची जशी हेमंत लहरे करतो गोलंदाजी, समोर फलंदाज असेल तर नवनाथ. पहिला चेंडू प्यायल्यानंतर मात्र येणारा चेंडू मात्र ऑन साइड मध्ये मात्र प्ले केलेला फटका. नॉन चान्स या ठिकाणी फेंड सीमा रशीद पलीकडे जातोय. चौकाराच्या शेतामध्ये या चौकार. गौरव यांनी संपर्क साधायचा पहिल्या चेंडूमध्ये सूर्य फटका, प्रथम फटका, चांगली सुरुवात करतोय नवनाथ. षटकातील दुसरा चेंडू पेस याट करण्याचा नक्कीच अतिशय मात्र देखील चेंडू टाकला आणि अतिशय देखील चेंडू टाकत असताना आपण बघतो की हेमंत लहरे सुंदर करतोय गोलंदाजी. कारण की मोठ्या स्पर्धा केला आणि मोठ्या स्पर्धा खेळत असताना पुन्हा एकदा आपल्या मात्र पेठ तालुक्यामधील मात्र चोळमुखच्या मैदानाची जी एक अतिशय महत्वपूर्ण मात्र स्पर्धा, त्या स्पर्धेच्या माध्यमातून या संघाला मात्र स्थान दिलेलं आहे. आणि स्थान देत असताना मात्र सुंदरपणे मात्र गोलंदाजी चालू आहे. कारण की आपला परफॉर्मन्स आपला मात्र नक्कीच एक अतिशय क्लास या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हेमंत लहरे. पहिला चेंडूवरती चौकार केला होता. त्यानंतर आपण मात्र बघतो की 30 सेकंडच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक मात्र थोडासा मात्र नक्कीच बघतोय आपण की स्टार्ट घेण्यासाठी मात्र गेला होता. कव्हर क्षेत्राच्या वरना चेंडूला खेळून करतोय. बघतोय आपण त्या ठिकाणी चांगला फटका बघायला की चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जात असताना मात्र चेंडू मार्गस्थ होतोय सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी. दुसरा चौकार जातो आणि दुसरा चौकार मारणार मात्र नवनाथ मात्र अतिशय मात्र देखील मात्र फलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. वाईटचा इशारा. हेमंत लहरे करतोय गोलंदाजी. एका जर्सीमध्ये न्यू स्टार हर्सुल संघ मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने मात्र 2 सलामीचे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. गुलाबी जर्सीमध्ये वाह नाळेगाव, की ज्याला म्हटलं जाईल की नळाला नळ जोडून पाणी निलय मुंबई शहराला बघतोय. आज आपण मात्र नक्कीच तसं मुंबईच्या शहरामध्ये मात्र क्रिकेट मध्ये भरवण्यात येते तसं मात्र क्रिकेट आपल्याला मात्र बघायला मिळतंय. या आपल्या ग्रामीण भागामध्ये चोळमुखच्या मैदानावरती ऑन द ऑफ शॉट केला आणि ऑन द ऑफ शॉट केल्यानंतर मात्र या ठिकाणी बघतोय की एक धाव पूर्ण. एक धावनंतर धाव प्रकारची धावसंख्या जाऊन वाढते 10. कृष्णभाचा सुगंध दरवाला आनंद रक्षणाला योग्य यावा. तुमच्या भेटीचा सोहळा पाहता आम्ही चोळमुखच्या मैदानाचा पहिल्या षटकातील अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलकावरती धावसंख्या बिनबाद 10. स्ट्राइक इन द सागर प्राण तळमला की आकाशी धुळवाडा खेळ चेनी फळीचा आला. सागर सुद्धा तितकाच एक तरबेज फलंदाज आणि हेमंत याला मात्र नक्कीच एक प्रत्युत्तर देताना समोरचा पाय मात्र पुढे काढून मात्र क्लासिक फटका खेळतो आणि क्लासिक फटका खेळत असताना बघायला की या ठिकाणी दुसरी धाव आरामामध्ये मात्र बनली पाहिजे आणि ती सुद्धा मात्र पूर्ण केलेली आहे. कारण की पहिल्या फलंदाजीमध्ये मात्र एका धावावरती समाधान मानावं लागत होतं. त्यानंतर बघितलं की रिकव्हर केले नाही ते प्रशांत माहली यांनी आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या धावासाठी मात्र दोन्ही फलंदाजांनी पात्रता दाखवली. शेवटचा चेंडू शिल्लक फलकावरती धावसंख्या 12. सागर स्ट्राइक इंडला की सागर प्राण तळमला का नाही. सागर एक अतिशय चांगलं नाव आणि बुंद से भरत आहे. सागर शॉर्ट चेंडू यावेळेस आपण बघतो की शरीरावरती मात्र येणारा चेंडू आणि खेळण्याचा एक अंदाज आहे, खेळण्याचा एक क्लास आहे. ऍटिट्यूड नॉलेज स्किल ऍटिट्यूड ज्याला म्हटलं जाते ना, हेच ऍटिट्यूड आणि नॉलेज या ठिकाणी बघायला मिळते. पहिला सगळं खेळ समाप्त बिनबाद. चांगली सुरुवात बनण्यामध्ये हरकत नाही. 13 धावसंख्या. आपण बघतो की दुसरा गोलंदाज येते. गोलंदाजी मार्क होती कारण की हेमंत आणि मनोज डहाणू तालुक्यामध्ये मात्र जी मोठी स्पर्धा बघायला भेटली होती मोरगावची स्पर्धा. त्या मोरगावच्या स्पर्धेमध्ये वावर संघाच्या माध्यमातून मात्र ही दोन्ही खेळाडू मात्र दिग्गज खेळले होते आणि शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच संघ मात्र पराभूत झाला होता. कारण की 6 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष असताना मनोज गळवी सारख्या फलंदाजांनी लगातार 4 चेंडूवरती 4 षटकार मारले होते. परंतु यावेळेस ऑन साइड मध्ये फेक केलेला फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वेगाने जातोय आणि क्षेत्ररक्षक वेगाने जात असताना जीवात राड केलं जात आहे. गोऱ्या पट बनण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही. या ठिकाणी 2 धावा.
की जेव्हा मात्र टॉस का बॉस झाला त्या टॉस का बॉस मध्ये आपण मात्र बघितलं की समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता सावधपणे मात्र समोरचा पाय मात्र पुढे करून मात्र याच ठिकाणी चेंडूला मात्र स्पर्श केला जात आहे दरम्यान गलीच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची जबाबदारी असेल बघा दोन्ही संघाचं एक मोटिवेशन बघायला भेटतंय एक टीम प्लॅनिंग बघायला भेटतंय एकेरी दुहेरी धावांवरती मात्र जोर देताना खराब चिन्हवरती मात्र प्रहार बघायला भेटले कारण की पहिल्या षटकामध्ये हेमंत लहारी यांच्या गोलंदाजावरती 2 चौकार आले होते मनोज करतोय गोलंदाजी यावेळी स्वारकर पद्धतीचा चेंडू खाली स्थानामध्ये मात्र खेळून काढल्यानंतर चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामधून त्या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण बघायला भेटताना बघायचं की पहिला कॉल होता की नक्कीच दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न वाढची करण्याला करते ते दुसरी धाव सुद्धा पूर्ण बघायला भेटते सन्नाटा पसरला जातोय मैदानामध्ये एक क्लासिक क्रिकेट बघायला भेटते याच ठिकाणी कारण की नवनाथ आणि सागर ही जोडी मैदानावरती फलकावरती धावसंख्या 2 पुढे सरते फलकावरती धावसंख्या आपण बघतोय की 18 धावसंख्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक त्या इशात चौथाला कधी उद्ध्वस्त होऊ देणे का लोक ढासलेल्या गडाच्या विटा सुद्धा सोडत नाही ओ माय गॉड या ठिकाणी सुपर डिलिव्हरी नाही म्हणता येणार लाईनच्या बाहेर चेंडू जातोय वाईटचा इशारा पंचांनी घोषित केला पंच माधवजी गायकवाड त्या ठिकाणी मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र चांगलं योगदान देत असताना या ठिकाणी पहिला एक्स्ट्रा धाव बघायला भेटते पहिली एक्स्ट्रा धाव बघायला भेटते फलकावरती मनोज करतोय गोलंदाजी शॉर्ट चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या टोकाला चेंडू लागतोय दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे आणि दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना आपण बघतो की त्या ठिकाणी एकच धावावरती समाधान म्हणावं लागेल एक दुसऱ्याला कॉल चांगला आहे आतापर्यंत तो तुम्ही करण्याच्या इशारामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्यानंतर आपल्याला मात्र एक गैरप्रकार बघायला भेटला नाही कारण की न्यू स्टार हर्सुल विरुद्ध नाळेगाव यांच्यामध्ये एक जबरदस्त लढत बघायला भेटते आणि आजच्या दिवसामधील मात्र हे सुरेख सामने आपल्याला बघायला मिळतात यावेळेस रन भेटला सोने पे सोहागा म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही कारण की आउटफील्ड तेज मानली जाते आणि आउटफील्ड तेज मानल्यानंतर चेंडू सीमा रेसा पार चौकार आणि या चौकाराच्या सातामध्ये सागर यांच्या बॅटमधून एक चांगला फटका बघायला भेटला 4 धावानंतर धावसंख्या वाढते ती 24 धावसंख्या सागर यांची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवरती आणि त्यानंतर मात्र नवनाथ या ठिकाणी मात्र 2 चौकाराच्या सातामध्ये अक्षरशः 14-12 धावांवरती खेळतोय मनोज आपल्या संघातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने यावेळेस ऑन साईड मध्ये जबरदस्त फटका आणि जबरदस्त फटका मारल्यानंतर मात्र ऑन साईड मध्ये वन बॉल सेंडर सीमा रेसा पलीकडे जात आहे का नाही अतिशय लाजवाब फटका आणि अतिशय लाजवाब फटका मारल्यानंतर हाय हँडसम वाह ऑन साईड मध्ये प्ले केलेला फटका कारण की लिफ्टेड शॉट सुद्धा म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही चीन सीमा रेसा पलीकडे चौकार जातोय 2 सेकंद खेळ समाप्त फलकावरती धावसंख्या होती 28 धावसंख्या ऐकूया एक चांगलं संगीत रंगला या चौली गावात आदिवासीच्या शिकावर रंगला का नाही तर मला नक्कीच अतिशय जबरदस्त गाणं यावेळेस मात्र आपण एकदा जागा आपण कव्हर क्षेत्राच्या वरना चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न केला बॅटच्या टोकाला चेंडू लागतोय दरम्यान वाईट क्षेत्रामधून चेंडू जात आहे सीमारे सापलीकडे चौकार जातोय यस चौकार धावसंख्या वाढते 32 कारण की 2 फलंदाजांमध्ये मनामध्ये मात्र निर्णय घेतला असेल कारण की पॉवर प्लेचं शेवटचं षटक आणि पॉवर प्लेचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी हेमंत लाहरी येतोय गोलंदाजी मार्ग होते हेमंत लाहरी करतोय गोलंदाजी न्यू स्टार हॉस्टेल विरुद्ध नाळेगाव यांच्यामध्ये मात्र ही असली लढत बघायला भेटते
चौमुखच्या मैदानातील राईट ऑफ ऑफ द विकेटच्या बाजूने षटकातील पहिली चेंडू समोरच मात्र खेळतोय, कारण की ज्यामध्ये चेंडूला खेळून जातो त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण आहे. पहिली धाव तर पूर्ण केली जाते. बघायचं होतं की दुसरी धाव आहे की नाही. एकच धावावरती समाधान आणि एक धावानंतर फलकावरती धावसंख्या आपण बघू शकता की ती होती धावसंख्या. साजेदारी अतिशय चांगली चाललेली आहे आणि साजेदारी मध्ये तोडण्यासाठी प्रयत्न वांचित करणाऱ्या गर्दीकडे अद्याप निष्ठा वर्सेस संघाचा एक तेज मध्यम गतीचा तेज रफ्तार गोलंदाज हेमंत लहरी याला यश आलेलं नाही. पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता हेमंत लहरी, कारण की 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये मनोज यांनी 15 धावा खर्च केल्या. अद्याप आपण बघतो की पहिल्या चेंडूची चौकार गेला, दुसऱ्या चेंडूची सिंगल आली आणि तिसऱ्या चेंडूचा खेळ करण्यासाठी एक छोट्या कटकटीचा एक सरळ बांधा सडपातळ बांधा असलेला एक स्टायलिश खेळाडू सागर नाळेगाव संघाचा स्ट्राईक एंडला तयारीमध्ये. प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्न चांगले असताना बघा प्रत्येक चेंडूला कसं खेळलं पाहिजे, कारण की आजच्या घडीला मात्र जे क्रिकेट आहे हे वेगळं क्रिकेट आहे आणि वेगळं क्रिकेट असताना काही संघांच्या माध्यमातून आपण मात्र बघितलं की नक्कीच की प्रत्येक चेंडू षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न करत होता. परंतु जशा तसे ज्याला म्हटलं जाईल की नक्कीच टिट फॉर टॅट. एकदा मात्र नक्कीच आदरणीय गुरुवर्य या केंद्रावरून करंजे सर यांच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही सगळं सुनाई सहर्ष स्वागत करत आहे. डीके सुद्धा मात्र उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करत आहे. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन उजव्या साईडला मात्र सुंदरपणे मात्र चेंडू टाकला जात आहे. निर्धाव चेंडू षटकामध्ये 4 चेंडू अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. जबरदस्त मैदान आणि जबरदस्त मैदान असल्यानंतर राईट मॉल विकेटच्या बाजूने षटकामध्ये मात्र 5वा चेंडू टाकण्यासाठी पराक्रम केला जातो. यावेळेस सुवर्ण संधी असेल. आकाशामध्ये चेंडू जातो आणि आकाशामध्ये चेंडू जात असताना कव्हर क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी नाही, चुकीला माफी नाही. फलंदाज बाद होतोय. तत्पूर्वी ऐकूया आमचे गौरव बंधू यांच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. सुरेशभाऊची संकल्पना केलं आयोजन त्यानं पुन्हा. सुरेशभाऊची संकल्पना केलं आयोजन त्याने पुन्हा. त्याच्या संगतीला आहे कल्याणचा दत्ता म्हात्रे मित्र जुना. त्याच्या संगतीला आहे कल्याणचा दत्ता म्हात्रे मित्र जुना. स्पर्धा सुरू करताना नमला आई वडिलांच्या चरणी नमला. स्पर्धा सुरू करताना नमला आई वडिलांच्या चरणी नमला. या तोळमुख गावात आदिवासीच्या शक्यहारला. या तोळमुख गावात आदिवासीच्या शक्यहारला. बरोबर तुमच्या सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो, कारण की एक चांगलं मात्र गाणं वाजवलं जातं आणि त्याच गाण्याच्या माध्यमातून याच स्पर्धेचं एक उल्लेखनीय दृश्य रमासह आपण मध्ये बघतो. व्यवस्थावर चेंडू त्यानंतर बॅक ऑफ द लेन चेंडू टाकला होता आणि बॅक ऑफ द लेन चेंडू टाकत असताना हवालपणे सागर यांनी खेळून काढला. एक धावावरती समाधान. षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. 1/35 नाळेगाव संघाची 1/35 ही मात्र एक सावध सुरुवात, चांगली सुरुवात. एक फलंदाज भलेही मात्र बाद झाला असेल. नवनाथ ज्यांनी आपल्या संघासाठी 17 धावांचं योगदान दिलं आणि हेमंत लहरी नक्कीच या खेळामध्ये विकेट घेण्यासाठी पात्रता ठरली. बघा की पॉवर प्ले समाप्त होतो आणि पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर 5 खेळाडू राहतील ते तट या संघाच्या बाहेर. अकबरजी या खेळामध्ये शेडूंची बाजू साधवत असताना प्रशांत माहली येतोय गोलंदाजी मार्गवरती. एक सर्वसामान्य खेळाडू आणि सर्वसामान्य खेळाडू कधीही मात्र नक्कीच या ठिकाणी आपल्यामध्ये शांत स्वभावाने मात्र मैदानावरती आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने जास्त संपन्न करण्याचा त्याच्यामध्ये एक सावध पवित्र असतोय. हाच गोलंदाजी तो प्रशांत माहली गोलंदाजी मार्गवरती. आपण बघतो की 3 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या झाली होती या ठिकाणी 35 धावसंख्या, कारण की पेठ तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा, सगळ्यात मानाची स्पर्धा. मानाची स्पर्धा म्हणजे आपण मात्र बघतोय की मानाची स्पर्धा का तर मात्र नक्कीच एवढं भव्य दिव्य मात्र हे एक मैदान सजलम सुफलम केलेलं आहे आणि भव्य दिव्य ही स्पर्धा जशी आपण मात्र नक्कीच शहरी भागामध्ये बघतोय तशीच ही स्पर्धा आपल्या ग्रामीण खेड्यामध्ये मात्र केली जाते. आदरणीय सुरेशभाई पुन्हा साहेब यांच्या माध्यमातून आणि त्याच निसंगाने या ठिकाणी उजव्या साईडला जबरदस्त फटका फिनिश यस सफामा जबरदस्त फटका चौकार. कारण की जशा तसे मी सांगतोय ना की टीट फॉर टॅट जबरदस्त फटका उजव्या साईडला हॉप वॉली भेटला आणि हॉप वॉलीवरती मात्र तुटून पडला. कारण की नक्कीच एक दिग्गज दोन्ही संघ आहेत मैदानावरती आणि दिग्गज दोन्ही संघ मैदानावरती असताना हेमंत लहरी मात्र मार्गदर्शन करताना या ठिकाणी सजेशन देताना प्रशांत माहली यांना स्वागत केलं.
प्रशांत माळी यांचा सागर या फलंदाजांनी चौकाराच्या सातामध्ये फलकावरती धावसंख्या वाढते ती 39 धावसंख्या. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते, तयारी करतोय गोलंदाज प्रशांत माळी. सातार गोलंदाज स्टार्ट घेताना 55 क्रॉस करताना 55 यशस्वीपणे मात्र पहिल्या दिवसापासून मात्र चांगलं कार्य करणारे आपण बघतो की माधवजी गायकवाड त्यांना साथ देतात. या ठिकाणी खराब लाईन आणि खराब लेन बसल्यानंतर पंचांचा इशारा असला पाहिजे. आपण बघणार आहोत की पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा आपण त्यांनी मात्र घोषित केलेला आहे आणि वाईटचा इशारा घोषित करत असताना आपण मात्र बघतो की एक अवांतर धाव मात्र बघायला मिळते. या ठिकाणी आपण बघतो की शॉर्ट चेंडू पण एकदा बॅकफुटला जाऊन मात्र पंच केलं जातं. बघा एक सावध, कारण की पायाची आग डोक्याच्या केसापर्यंत अद्याप गेल्या नाही ते मात्र सागर यांची, कारण की संयम ज्याला म्हटलं जातं ना, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे कौशल्य, क्रिकेट म्हणजे सानिध्य, क्रिकेट म्हणजे कला. हीच कला मात्र जमवली जाते. फलंदाज ललित साथ देतोय. स्ट्राईक एंडला प्रशांत माळी गोलंदाजी करतोय. आपल्या चौथ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय ललित साठी नवीन फलंदाज अनिकेत, माफ करा. शॉर्ट चेंडू उजव्या साईडला पुन्हा एकदा मात्र कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडूला कण करतोय. थोडासा वाईट ऑफ आहे चेंडू आणि वाईट ऑफ चेंडू असल्यानंतर मात्र यावेळेस लोकांना नामांकित नाही. पुन्हा एकदा चेंडू जातं सीमा रेसा पलीकडे. ऐकूया चांगलं संगीत. यस गौरव डीजे, कमॉन. Yes, Benoit Duty. और मार्कर पद्धती का तीन पुणे दमदम धन्यवाद डीजे याद करें. यस युनिस हिट रनबॉल होतोय. तेच जबरमध्ये रॉकेट चेंडू टाकत असताना आपण बघतो की अतिशय मात्र देखना चेंडू आणि तिसरे देखना चेंडू असताना रनबॉल होतोय. अनिकेत नवीन फलंदाज जातो मैदानातील संदीप. बघा अतिशय मध्ये एक बॉडी लँग्वेज, एक स्टायलिश खेळाडू कान आहे. अतिशय मध्ये एक चांगली खेळाडूची मध्ये एक जर्सी, बॉडी लँग्वेज चांगली आहे. आणि बघा हे तर खरं क्रिकेट पाहिजे. आणि बघायचं आहे की निकिता दाबेच्या पाण्याच्या मैदानातील मात्र प्रथम क्रमांक पटकावला नायगाव संघ आणि ससनीच्या मैदानातील मध्ये निकिता उपविजेता राहिला. आणि उपविजेता राहिल्यानंतर आज मोठ्या जिद्दीने मात्र हर्सुल संघासमोर खेळतोय. हर्सुल संघ सुद्धा मात्र याच भागामधला एक अतिशय नावाजलेला संघ. आपण बघतो की एक मानाची स्पर्धा असल्यानंतर या स्पर्धेला मात्र एक मोठं एक योगदान दिलं जाते 40 संघांच्या माध्यमातून. ज्याला म्हटलं जाईल ना की हा मुद्रा मानाचा या चोळमुख स्पर्धेचा आणि चोळमुख स्पर्धेला मात्र नक्कीच सलाम आहे सगळ्या क्रीडा रसिकांचा. जीटीसी लाईव्ह टुर्नामेंट मध्ये मात्र जेवढे मात्र समर्थक मात्र जवळ झाले असतील सगळ्यांचा आणि सहर्ष स्वागत करत आहे. अद्याप मात्र नक्कीच जनार्दनजी लहरे साहेब मात्र या ठिकाणी उपस्थित झाले नाही. आणि आजच्या दिवसामध्ये ज्या मान्यवरांची आपण मात्र आतुरतेने वाट बघतोय, मान्य श्री दत्ताभाऊ मात्रे आज याच मंचावरती मात्र विराजमान होतील काही वेळामध्येच. मध्ये ऑन साईट म्हणजे सर्वती मात्र येणारा चेंडू ऑन दी ऑफ ज्याला म्हटलं जाते ना, त्याचप्रमाणे मात्र हा चेंडू मात्र घेऊन जातोय एक धाव. आणि एक धावाचं महत्वपूर्ण योगदान देत असताना आजच्या दिवसामध्ये मात्र गैरहजेरी लागली. रामभाऊ यांची आजच्या दिवसामध्ये हाती घेतली लेखणी सुरुवात केली येथून आणि त्यानंतर स्कोरिंगचं मात्र अपडेट करताना 43 धावसंख्या. शेवटचा चेंडू सिलेक्ट चौथ्या षटकामधला. या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच आमचे अध्यक्ष साहेब कसे असले पाहिजे आणि त्याच अध्यक्ष साहेबांची मात्र या ठिकाणी एक परिचित मात्र केले जात आहे. कव्हर झोन मधून सेंडर जात आहे दंडक फटक्यासाठी. यस चौकार जात आहे आणि चौकाराच्या साठामध्ये मात्र अर्धशतक पूर्ण होते. टाळ्यांचा गजर होऊन जाऊन एकदा नाळेगाव संघ आणि नक्कीच अतिशय मात्र कारण की 4 सेकंद खेळ समाप्त झाले आणि 4 सेकंदाच्या समाप्तीनंतर 50 धावसंख्या पूर्ण. ऐकूया तत्पूर्वी एक चांगलं संगीत आमचे डीजे ऑपरेटर गौरव बंधू यांच्या माध्यमातून. स्पर्धेत रंगत भारी लढा चालला पहिल्या मानासाठी लढा चालला पहिल्या मानासाठी लढा चालला. या तोळमुख गावात आदिवासी चषक रंगला. या तोळमुख गावात आदिवासी चषक रंगला. या तोळमुख गावात आदिवासी चषक रंगला. या तोळमुख गावात
फोडीला मैदानामध्ये नहुष मात्र हिमाची पेंढार उपस्थित झाले मैदानामध्ये उत्तम कुंभार जय धन्यवाद. 4 सेकंद समाप्त होतो. प्रकारची धावसंख्या आपण मात्र बघू शकतो. पंकज वड येतोय गोलंदाजी मार्ग होते आणि बघतो की राईट मध्ये विकेटच्या बॉलमध्ये पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण की आतापर्यंत आपण बघितलं की 4.1 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 4.1 चेंडूचा खेळ होत असताना 50 पंकावरती जागी धावसंख्या. पंकज वडवाडा पिंपळाच्या पारुंब्या एक पाणी गेली, अंगाच्या बाजूला एक पाणी गेली, या मावळच्या बाजूला आज मात्र पंडित मात्र आपला मात्र यश संपन्न करण्याच्या मात्र भूमिकेमध्ये याच वेळेस मात्र कव्हर क्षेत्रामधून चेंडूला खेळून जातोय, डीपमध्ये चेंडू जातोय, सुंदर क्षेत्रक्षण त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. एक धावावरती समाधान. सागर आहे स्ट्राईक इंडला. नांदेड गुंती या ठिकाणी मात्र नक्कीच जी मात्र पट्टी मात्र आजूबाजूला मात्र जी पडली आहे ती मात्र पट्टी मात्र व्यवस्थित पडल्यानंतर सुरळीतपणे मात्र करायची आहे. त्या ठिकाणी कमबॅक केली जाते, कारण की पंकज वड अतिशय मात्र देखील मात्र गोलंदाजी करतो आणि देखील गोलंदाजी करत असताना बघायला की धावसंख्येला मात्र नक्कीच स्वल्प विराम लागला जातो की नाही, कारण की सागर सारखा तंद सुद्धा एक कोहिनूर हिरा, मजबूत हिरा आणि मजबूत हिरा असल्यानंतर आपल्या संघाला मात्र किती धावांपर्यंत मात्र योग्य देतो. खाली स्थानामध्ये चेंडू बंदुकीमधून जशी गोळी निघून जाते तसाच हा फटका मात्र अतिशय मात्र देखील फटका, कारण की आपण बघतो की चौकार जात आहे आणि या चौकाराच्या सहाय्यामध्ये धावप्रकारची धावसंख्या होती 55 धावसंख्या. षटकामध्ये मात्र चेंडू टाकून द्यायचे 4-4 चेंडूच्या खेळाच्या पाठीमागे 5 धावा तर आल्या आणि 5 धावा आल्यानंतर या ठिकाणी बघते की ओव्हरपी चेंडू त्याला सन्मान दिला, मान दिला, म्हणून तर सांगतो ना की मानाची स्पर्धा, चोळमुखची स्पर्धा चला जाऊया चोळमुखच्या मैदानात आणि मानाची स्पर्धा यावेळेस पुन्हा एकदा हुक फटका आणि हुक फटक्याच्या पाठीमागे क्लास होता, सान्निध्य होता, जिद्द होती, ती जिद्द मात्र प्राप्त करताना चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार. शेवटचा चेंडू सिलेक्ट, कारण की पंकज जेवढा मात्र तेज मध्ये चेंडू टाकतो तेवढा मात्र फायदा भेटतो. तर सागर याला की मूर्ती लहानपण मात्र कीर्ती महान केल्या 4-5 वर्षापासून मात्र या भागामध्ये मात्र समर्थन करण्यासाठी मात्र जी भूमिका निभावतोय आणि त्या अनुषंगामध्ये सागर हा मात्र एक पसंतीचा खेळाडू का नाही तर मात्र जबरदस्तपणे एक शांत स्वभावाचा मात्र खेळाडू. जेव्हा मात्र आमची पहिल्यांदा मात्र भेट झाली होती पेठ तालुक्यामध्ये महुपाड्याच्या मैदानात आणि त्याच्या अनुषंगाने अनअकॅडमी हॅपी झँड फनीस. वाह, जबरदस्त फटका आणि जबरदस्त फटकाच्या पाठी म्हणजे 5 सेकंदाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या झाली 2-63. नाळेगाव संघाची का नाही उल्लेख करणार, नळाला नळ जोडून पाणी नेलं या मुंबईच्या शहराला नाही तर मात्र आपण मात्र चोळमुखच्या मैदानाला आहेत आणि चोळमुखच्या मैदानावरती मात्र जाऊन मात्र बघतोय आपण की अतिशय देखील फलंदाजी बघायला मिळते, कारण की निष्ठा हर्षद संघावरती मात्र या गोलंदाजावरती मात्र तुटून पडतोय. सागर आणि त्याचा सहकारी आहेत संदीप खेळतोय 2 धावांवरती, सागर खेळतोय आपल्या संघाची मात्र बाजू समावताना 27 धावांवरती खेळतोय आणि टोटल धावसंख्या झाली होती आपण बघतो की 63 लॉस ऑफ द 2 विकेट नाळेगाव टीम. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र मनोज येतोय रक्तड्या मुक्त वाहीचा ठाऊक आम्हाला मंत्र हाच गाजला, चोळमुखची स्पर्धा हीच गाजली का नाही. या ठिकाणी ही चोळमुखची स्पर्धा गाजते आणि चोळमुखची स्पर्धा गाजत असताना या ठिकाणी खोलवर मारतात चेंडू खाली स्थानामध्ये चेंडू खेळून जातो. हेमंत लारी येतोय चेंडूच्या खाली, मग ते त्या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये कसा क्षेत्ररक्षण देता पुरेपूर फायदा घेताना याच ठिकाणी बघतो की दुसरी धाव सुद्धा मात्र कंप्लीट केलेली आहे. वाटे चालता आई मी थांबले वाटेवर गावगी नजर माझी गेली या चेंडूफळीच्या खेळावरती गाय मी थांबून बसलो चोळमुखच्या मैदानावरती आईने विचारलं बाळा कुठे गेला होता, बाळा नाही म्हणणार मी हर्सूलला गेलो होतो, बाळा म्हणणार की मी नक्कीच चोळमुखला गेलो होतो. चोळमुखच्या स्पर्धेचा मात्र हा रंग उधाण तुफान मात्र बघायला मिळतं आणि रंग उधाण तुफान असल्यानंतर या ठिकाणी सटकार बघायला मिळत आहे. रसिक पटकार सटकार आणि या सरकारच्या पाठीमागे धावसंख्या वाढते ती 71 धावसंख्या. म्हणून तर सांगतो की कुण्या गावाचं आलंय पाखरू बसलंय डोलात कुदकुद असतंय गालात आणि केळ कोकळी मान वाकली 32 पिले मी एकटी. या ठिकाणी संघर्ष चालू असताना आमचे हिमांशू मात्र नक्कीच आजच्या दिवसामध्ये नक्कीच आईस्क्रीमचा मात्र नक्कीच लुक घेताना बघतोय मनोज याच्यावरती मात्र तुटून पडतोय गोलंदाज फलंदाज, परंतु मात्र तितकाच संघ मात्र तितकाच ताकदवान संघ सुद्धा असेल. जेव्हा मात्र टॉस का बॉस मध्ये मी थोडंसं वर्णन केलं तेव्हा मात्र नक्कीच नाळेगाव संघाच्या कर्णधारांनी सांगितले की 80-90 शंभरच्या घरामध्ये आम्ही धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करू. या वीर्यसन अतिरिक्त उसळी आणि अतिरिक्त उसळी असल्यानंतर मात्र या ठिकाणी सुंदर चेंडू
आपण बघतो ना की सर्व मान्यवर तर मात्र उपस्थित झाले असते ते मात्र नक्कीच आज स्पर्धेला सोबवले असते आणि मान्यवर तर मात्र उपस्थित राहणार यामध्ये शंका नाही. कारण की संपूर्ण क्रमांकाच्या चषकासाठी मोलाचे सहकार्य करणारे मान्य श्री विश्वनाथ वाडगावकर ठाणे पोलीस, नंदू करंजे ठाणे पोलीस, चंद्रकांत गायकवाड कालच्या दिवसामध्ये अतिशय मात्र बेभानपणे मात्र खेळ होते. याच वेळ होती या ठिकाणी किनारा होता, चकमा दिला आणि चकमा दिल्यानंतर फाईन क्षेत्रामध्ये जोपर्यंत मात्र चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची जबाबदारी आणि त्यानंतर पुल्लिक कनोजे ठाणे पोलीस उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला याच मंचावरती बघायला भेटतील. पुल्लिक कनोजे आणि बघणार आहोत की प्रभाकर अप्पा महाले ठाणे पोलीस. आमचे जनार्दनजी लहान साहेब अद्याप मात्र उपस्थित झाले नाही. माधवजी गायकवाड या ठिकाणी पंचांची मात्र भूमिका सांभाळताना दत्ताभाऊ मात्र थोड्याच वेळात मात्र याच मंचावरती आपल्याला विराजमान होताना बघायला भेटतील. आणि बघतोय की या ठिकाणी कोलोरमाचा चेंडू थोडासा स्विंग चेंडू झाला आणि स्विंग चेंडू झाल्यानंतर एकदा यशस्वीपणे मात्र जॉईन केले आणि एकदा मात्र बघायला भेटल्यानंतर फुलकावती धावसंख्या झाली. आमचे रामभाऊ आम्हाला सांगत की 73 7 चेंडू शिल्लक. प्रेक्षकांची गर्दी बघायचं की या ठिकाणी वाढत चाललेल्या खचाखच भरलेलं मैदान, सर्व समर्थकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, या ठिकाणी फ्लॅट हिट आणि फ्लॅट हिट असल्यानंतर मला या ठिकाणी जबरदस्त फटक्याच्या पाठीमागे क्लास होता, सानिध्य होता. नेपुण्य तरुणा जिद्दीला पेटून उठतोय, फलंदाज षटकार मारतोय आणि षटकार मारल्यानंतर धावपळ करती धावसंख्या होती ती 79. वाह, ज्याच्या बॅट मधून बघायला भेटतोय की फ्लॅट हिट षटकार, कारण की दुसरा षटकार ज्याच्या बॅट मधून बघायला भेटलेला आहे. आमचे तेजस ऑपरेटिंग मात्र कार्य करताना अतिशय मात्र आजच्या दिवसामध्ये नक्कीच खुशीचं वातावरण मात्र त्यांच्यासाठी आणि पुनर्वर्धन आणि त्यांच्यासोबत मात्र अक्षय कडू पबजीचा गेम चालू आहे. नक्कीच एक मात्र सुंदर कॅमेरामॅन आणि पुनर्वर्धन का नाही तर मात्र नक्कीच, कारण की शिकण्यासारखं खूप काय आहे. कारण की कॅमेरामॅन कसे असले पाहिजेत, कॅमेरामॅन असले पाहिजेत की कडू सारखा कॅमेरामॅन मात्र नक्कीच की कल्याण तालुक्यामध्ये गाजला मात्र हा कडू सारखा मात्र कॅमेरामॅन आणि त्यांच्याच जोडीला मात्र त्यांच्याच पायावरती पाऊल ठेवणारे मात्र झुले मुले बाल केसांची स्टाईल अतिशय चांगली आहे आणि नक्कीच त्या अनुषंगाने आपण म्हणतो की पुनर्वर्धन. वाह, पुनर्वर्धन पुण्य करतोय या चुनामुख स्पर्धेचं. तत्पूर्वी आपण मात्र बघतोय की 6 षटकाचा खेळ समाप्त होते. फलकावती धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 79 लॉस ऑफ द 2 विकेट. बघूया 12 चेंडूचा खेळ शिल्लक. कॅप्टनचा बॉल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी खेळ मस्ती असेल आणि खेळ मस्ती असल्यानंतर आपण बघतोय की पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. 05 नंबरची पंकज वड येते गोलंदाजी मार्क होते की एक फांदी गेली या मावळच्या बाजूला, एक फांदी गेली या उंगवच्या बाजूला. पहिल्यावरती मात्र येणारा चेंडू बघा, एकदा तर मात्र पूर्ण केली. या ठिकाणी जास्त सुंदर रनिंग भिडून विकेट, कारण की जीवाचं रान करावं लागेल आणि जीवाचं रान करताना फलकावरती 2 धाव मात्र सहजपणे मात्र टिपल्या जातात आणि धावसंख्या होती ती 81. अतिशय जबरदस्त, कारण की बॅक फुट असेल, फ्रंट फुट असेल, ऑलिम्पिक चेंडूला कशा सन्मान दिला जातोय, मानाचा मुद्रा आणि मानाचा मुद्रा असल्यानंतर मात्र यावेळेस ओ माय गॉड रॉबिन उत्तप्पा फटका या ठिकाणी बघायला मिळतो आणि रॉबिन उत्तप्पा फटका मारल्यानंतर या ठिकाणी चौकार जात आहे. सागर यांची वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तर आपण बघतोय की 44 धावांवरती मात्र सागर खेळतोय. वाह, संघाला सानिध्य देत आहे. नियमदसीने परत मातृभूमीला सागर हा प्राण तळमळला. असंख्य क्रीडारसिकांचा मात्र या स्पर्धेमध्ये जीव तळमळत होता, कारण की तब्बल मात्र 84-85 संघाने मात्र एंट्री केली होती आणि प्रथम स्थान दिलं ते 40 संघांना आणि स्थान दिल्यानंतर मात्र पुढच्या वर्षी मात्र नक्कीच आजच्या दिवसामध्ये ऐलान करतोय की 5 बक्षिसं तर असतील. और रिव्हर्स अटॅक न चान्स सेंड पुन्हा सीमा पार. तेच मध्ये मात्र धावसंख्या होती आमची रामभाऊ आम्हाला सांगत की 89 धावसंख्या होती. रिव्हर्स अटॅक फटका केला आणि रिव्हर्स अटॅक फटका मारल्यानंतर मात्र या ठिकाणी नाळेगाव संघाचा मात्र एक कोहिनूर हिरा याच हिराची मात्र बॅटवरती मात्र चमक येते, कारण की पंकज वरती तुटून पडतोय. कालच्या दिवसामध्ये आपल्याला मात्र प्रमुख अतिथी मात्र लाभले होते याच मंचावरती, कारण की राहुलभाई काशीद साहेब एकच वादा. राहुल दादा हे मनाने साधा आमचा राहुल दादा आज थोड्याच वेळात मात्र नक्कीच मंचावरती मात्र आगमन होईल. परंतु वाजिदभाई शेख साहेब सुद्धा मात्र कालच्या दिवसामध्ये मात्र याच मंचावरती मात्र उपस्थित झाले होते. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करत आहे. आणि बघा तंबू गाई लबराचं पाय दादा हक मारी तर रेंबाज आमचे लहारे साहेब मात्र कालच्या दिवसामध्ये नक्कीच एक मोठी गाडी घेऊन आली होती. परंतु आजच्या दिवसामध्ये रस्ता कसाही असू द्या, शेवटी आवड आहे, सवड आहे आणि आवडी सवडीनुसार मात्र लहारी साहेब सुद्धा आमच्या मंचावरती मात्र दाखल झालेले आहेत. या ठिकाणी ऑन साईड मध्ये प्ले केलेला फटका सीमा पार होत आहे. खराब गोलंदाजी आणि 50 धाव मात्र पूर्ण करणार मात्र आजच्या दिवसामधला मात्र पहिला हिरा सागर आपली मात्र बॅटवरती करून दाखवायचा आहे. याचा अभिनंदन आहे मित्रा, वेल प्लेड. प्रेक्षकांनी एकदा जोरदार होऊन जाऊ द्या, का नाही प्रेक्षकांनी मात्र उठाव द्या. या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचा मात्र आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण मात्र उपस्थित आहात. अभिनंदन आहे, वेल प्लेड सागर.
आणि बघतोय आपण या ठिकाणी नक्कीच सेगा कंपनीच्या मध्ये नक्कीच बूट मध्ये परिधान केले मात्र आपले मित्र या ठिकाणी राजूभाई उपस्थित झाले त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय राजूभाईंचं. बघतोय आपण की हॉलमध्ये चेंडू आणि हॉलमध्ये चेंडू असताना बघायचं की त्या ठिकाणी दुसऱ्या धावांचे मात्र प्रयत्न असतील आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. आणि जाधव सर हे सुद्धा उपस्थित झाले आहेत. विमान बंदी यांच्या मध्ये नक्कीच मामा असली आमच्या मंत्र्याच्या मध्ये उपस्थित झाले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. शब्द सुनाने का नाही धावपळी धावसंख्या झाली 95. म्हणून तर मित्रांनो सांगतो की हा मानाची स्पर्धा हा मान कोणाला द्यावा चौमुख गावाला माझा सर्व समर्थकांना द्यावा परंतु हा सगळ्यात मोठा मान द्यायला पाहिजे. तर आदरणीय माननीय श्री सुरेश भाऊ पेंडा साहेबांना हेलिकॉप्टर फटका तर खेळला होता परंतु हेलिकॉप्टर फटका खेळताना मात्र एलिव्हेशन भेटलं नाही आणि एलिव्हेशन न भेटल्यानंतर मात्र या ठिकाणी फलंदाज बघतोय सागर. आणि बघतो या ठिकाणी कॅमेरामॅन थोडंसं मात्र आमच्याकडे मात्र या ठिकाणी कॅमेरा मारा कारण की जनार्दनजी लहारी साहेब मात्र नक्कीच आमच्या मंचावरती मात्र येताना आणि त्यांच्यासोबत मात्र त्यांच्या मात्र सुकन्या सुद्धा मात्र उपस्थित झालेली आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या ठिकाणी आपण मात्र बघतोय की सडक क्रमांक 7 सडकाचा खेळ समाप्त फलकावरती धावसंख्या तब्बल आपण बघतोय की 95 धावसंख्या आमची जनार्दनजी लहारी साहेब यांच्या मात्र भागचे हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत का नाही. आणि हिमान सुद्धा नक्कीच सकाळच्या संकल्पासून आपण मात्र बघतोय की नक्कीच गोलंदाज येथे गोलंदाजी मार्करी सागरसाठी एकदा जोरदार टाळ्या कारण की 50 धावा पूर्ण केल्या जातात आणि 50 धावा पूर्ण करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून जर विचार केला तर नामदेव गुलाम यांच्या बॅट मधून 51 धावांची मात्र एक महत्वपूर्ण मात्र खेळी बघायला भेटली परंतु सामना पराभूत झाले त्यानंतर मात्र या चिकनमध्ये येण्यासाठी थोडंसं मात्र टाळलं जातं की काय. आवाज जर ऐकत असेल नामदेव गुलाम तर मात्र तुम्ही मात्र या ठिकाणी यायचं आहे नंबर करत आहे. दरम्यान आपण बघतो की या ठिकाणी शेवटच्या ठिकाणी पहिला चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू आणि जबरदस्त चेंडू टाकत असताना 5 चेंडू सलग 100+ धावा बघायला भेटतात की नाही. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की सेवखंडी या संघाने पोलच्या फायनल मध्ये 114 115 धावांचं लक्ष दिलं होतं. ते अपोजिट संघ होता फणसपाडा पाटे संघ परंतु फणसपाडा पाटे संघ सुद्धा संघर्ष करत असताना संघ पराभूत झाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा खोदून फटका मारतो चेंडू जातो मुलांच्या क्षेत्रामध्ये आणि मुलांच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना त्या ठिकाणी बघतो की आपण त्या ठिकाणी बघतो की 2 धावा आमच्या आदरणीय अरुण सर मध्ये त्या ठिकाणी चेंडू केला त्या ठिकाणी त्या जागेला मध्ये लॉंग ऑन सांगतात सर लॉंग ऑन नाही ती जागा तर मिड ऑन आणि मिड विकेट त्याच्या पाठीमागे जाते अशी जागा असते. चार चेंडू शिल्लक प्रशांत माहली करतात गोलंदाजी का नाही. एक शांत स्वभावाचा खेळाडू प्रशांत माहली या ठिकाणी जमिनीवर मारलेला फटका बघायचा आहे की डीप एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मधून जातो चेंडू मग तो त्या ठिकाणी डीप मिडअपच्या क्षेत्रामध्ये जातो. यावेळेस मला फलंदाज वाचणार नाही फलंदाज बाद होत आहे. चौथा फलंदाज बाद झाले आणि चौथा फलंदाज बाद झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या रामभाऊ आमलोणकर आम्हाला मात्र स्कोरिंगचा अपडेट करताना सांगतात की या ठिकाणी 98 आणि शेवटच्या 3 चेंडू शिल्लक आणि शेवटच्या 3 चेंडू शिल्लक असताना नवीन जातो फलंदाज एक सुंदर जर्सी बघतोय आपण सचिन यांच्या जर्सीवरती 05 नंबर म्हणजे भारतीय पूर्व क्रिकेटर एक मजबूत दुवा ज्याला म्हटलं जाते ना की राहुल द्रविडची पसंतीची जर्सी पसंतीचा नंबर नाव आहे सचिन आणि सचिन रमेश तेंडुलकर हा नक्कीच विश्वामध्ये नक्कीच या पूर्ण विश्वामध्ये क्रिकेटचा भगवान मानला जात आहे आणि क्रिकेटचा भगवान मानत असताना ओ माय गॉड फिनिश ग्रेट फटका हाय एंड हेडसम अनअकॅडमी धावसंख्या बहुत येते या ठिकाणी 104 कारण की काय म्हणलं जाईल यास दिस इज मॅक्सिमम हिट आणि मॅक्सिमम हिट असल्यानंतर या ठिकाणी सटका होत आहे. 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडू शिल्लक असताना बघा की उचल बांगडी टाक करेंगे तेरे हरी काटलावरी दुधाची तहान ताकावरी बाहेरी का बांगडी कडे लागली मनगटी 2 चेंडू शिल्लक असताना मात्र यावेळेस सुवर्ण संधीवरती मोठा फटका केल्यासाठी ऑन साईड मध्ये प्ले केलेला फटका चेंडू जातोय क्षेत्रक्षेत्राच्या झोळीमध्ये फलंदाज बाद होते. 5वा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना फलकावरती धावसंख्या 104 बघायचं की शेवटचा चेंडूचा खेळ करण्यासाठी नवीन फलंदाज जातोय माधव.
यावेळेस पुन्हा एकदा मात्र कव्हर पॉईंटच्या वरनं डोक्यावरनं मारलेला फटका त्याच्या अनुषंगाने मात्र डिपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक तयार आहे. बघा की दुसरी धाव मात्र पूर्ण केली जाते आणि रिकव्हर करण्यासाठी क्षेत्ररक्षक तयार होता. 2 धावांची समाधान. प्रथम फलंदाजी करताना आपण मात्र बघितलं की 106 धावसंख्या आणि 107 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी अपोजिट संघ न्यू स्टार हर्सूल संघ. न्यू स्टार हर्सूल संघाला जिंकण्यासाठी 107 धावांचं लक्ष. सागर यांची महत्वपूर्ण खेळी 50 धावांची बाद झाला त्याला साथ दिली ती. आपण 54 धावांची बाद झाला त्याला साथ दिली ती. संदीप यांनी 25 धावांच्या मध्ये एक सुंदर नॉट आउटची खेळी आउट फलंदाज झालेला आहे. पहिला फलंदाज 17 धावांची बाद झाला होता. नवनाथ पर्यंत आपण बघितले की 106 धावसंख्या 107 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. गौरव या ठिकाणी गाणं वाजवण्यासाठी तयार होत आहे. याचा एक चांगलं संगीत मध्ये संगीत चोणूक गावाचं चोणूक चषकाचं गाणं वाजवण्यासाठी आपण मध्ये त्वरित मला संपर्क साधायचा आहे. जाऊ या सामन्याकडे कारण की विकेट जिंकण्यासाठी जीतने के लिए चाहिए लगभग 107 रन की दरकार. सलामीर मैदान के अंदर चले जाते हुए हालांकि सलामीर के बीच में प्रशांत बाले उनके साथ ही हेमंत लाहरी. 107 रन की आवश्यकता जीतने के लिए लगभग 48 डिलीवरी और किस तरह से कमबैक करना चाहेंगे किस तरह से रोक पाएंगे विपक्षी टीम के लिए ये तो आने वाला समय बता पाएगा. क्या लाजवाब बल्लेबाजी. जानते हैं कि सरवर सागर जैसे बल्लेबाज ने लगभग 50 रन की शानदार पारी खेली और शानदार पारी खेलने के बाद आप मतलब गेंदबाज के रूप में तैयारी में.
आज के दिन में कचाकच भरा हुआ मैदान जो मुख्य मैदान अब आप भाई जानते हैं ना कि आज चौथा दिन और चौथे दिन के बीच में जो संघर्ष चला ये संघर्ष हर्सुल यानी कि नहीं संघर्ष हर्सुल तो टीम पराभूत होने के बाद न्यू स्टार हर्सुल बनाम नाळेगाव के बीच स्पेशल मॅच काय आहेत काय रेकॉर्डिंग एक कालची दुसरी मॅच आहे ना हर्सुल आणि ही संघर्ष हर्सुल कालची परवाची कोणती कालची याचा खेळ चालू केली संध्याकाळी देशील म्हणलं ते यमन लॉरेंस स्ट्राइकिंग पर नाम बड़ा काम बड़ा न कद बड़ा न पद बड़ा लेकिन खेल से नहीं कोई बड़ा क्योंकि क्रिकेट का गेम और क्रिकेट का गेम होने की वजह से बिल्कुल राइट मॉडल के साथ सागर करेंगे गेंदबाजी राइट मॉडल के साथ लेट्स गो प्लान पहली गेंद और पहली गेंद के ऊपर मतलब टूट पड़ना चाहते तो ऑन साइड में फ्लिक शॉट और फ्लिक शॉट खेलने की वजह से बिल्कुल तकिया सर्कल के अंदर जब तक गेंद का फील्ड का जाएगा मौका नहीं बन जाएगा एक रन नहीं निकले लेकिन मौका बन पाया एक रन का हालांकि खराब फील्डिंग का क्षेत्र नजर आ गया था आज अपनी पारी का 107 रन का लक्ष्य और 107 रन का लक्ष्य होने की वजह से सामने प्रशांत मालिक कुल माइंड शांत दिमाग के साथ एक खेलने वाले बल्लेबाज संभाला सवारा अपने आप के लिए मतलब बिल्कुल संभाला सवारा पसंद का मैदान लगातार 2 साल में इसी मैदान पर चैंपियन का रोल अदा करने वाली न्यू स्टार हर्सुल टीम लाइव एक्शन में आपको नजर आते हुए 2 बल्लेबाज लाइव एक्शन में नजर आते हुए नाळेगाव टीम और की अगली गेंद इस बार और सही गेंद रफ्तार गति में परिवर्तन और गति में परिवर्तन होने की वजह से बिल्कुल स्क्रीन करने वाली गेंदबाजी वाह क्योंकि विकेट शानदार और इस विकेट पर जितनी रॉकेट गेंदें करेंगे उतना बढ़िया शॉट निकल जाता है लेकिन जितनी स्क्रीन गेंदबाजी करेंगे उतना बढ़िया फायदा मिल जाता है गेंदबाज के लिए जगह बनाकर अपने आप के लिए मतलब जगह बनाकर तैयारी प्रशांत मालिक को चलता किया भाई ऑन साइड में बड़ा शॉट खेलने की तैयारी दिखाई दी और ऑन साइड में बड़ा शॉट खेलने की तैयारी के साथ जरूर वहां पर खिलाड़ी को तैनात किया था प्रशांत मालिक का विकेट प्रशांत मालिक जो संयम वाले क्रिकेटर साथ पर बिल्कुल साथ पर ऑन साइड में बड़ा शॉट खेलने की तैयारी प्यार लाइन पर आने वाली गेंद और नई गेंद ही उसी कारण वो गेंद तारामंडल के बाहर नहीं गई शॉट में वो दम कम नजर आ गया था और शॉट में वो दम कम नजर आने की वजह से बिल्कुल साथ पर प्रशांत मालिक का विकेट गिरा नए बल्लेबाज मैदान के अंदर अकबर ओवर में गेंद बच के 4 गेंद में केवल 1 रन खर्च किया एक महत्वपूर्ण विकेट बड़ी मछली जाल में फंस गई और बड़ी मछली जाल में फंसने की वजह से आप भाई जानते कि नई बल्लेबाज मैदान के अंदर अकबर के लिए लॉन्ग ऑन तैयार मिलकर तैयार सामने वाली चोट की ओर से ओवर की अगली गेंद करते हुए फिर से बड़ा शॉट खेलने की तैयारी दिखाई दी मुराद क्षेत्र की ओर से हल्का के साथ पुश करता टाइमिंग मिस हो गया था और मिस टाइमिंग होने की वजह से केवल 1 रन लेने का मौका बन गया अंत मार किया अकबर ने भी टोटल टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान पर 2 रन ओवर में आखिरी गेंद से पहले ओवर में सागर करेंगे गेंदबाजी जिन्होंने बल्लेबाज के रूप में आज के दिन का मतलब अपना अर्धशतक पूरा किया और अर्धशतक पूरा करने की वजह से ओवर की अंतिम गेंद करने के लिए तैयारी में जबरदस्त गेंद और जबरदस्त गेंद होने की वजह से कोई भी खतरा नहीं पहले ओवर का खेल समाप्त केवल टोटल स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर लाजवाब गेंदबाज का नजारा पेश किया सागर ने जो कहा जाता है कि बुलबुल के पंखों में बंधे हुए कभी बाज नहीं रहते भूत दिल और कार्यों के हाथ कभी राज नहीं रहते सर झुकाकर चलने की आदत पड़ जाए जिस इंसान को उस इंसान के सर पर कभी ताज नहीं रहते जो टॉस का समय था टॉस के समय में बिल्कुल कहा था कि लगभग 80-90-100 के आसपास रन तो बनाने चाहिए और लगभग 106 रन बनाकर 107 रन का लक्ष्य दे दिया है न्यू स्टार हर्सुल टीम को सामने अकबर और दूसरे गेंदबाज नाळेगांव टीम की ओर से संदीप जिन्होंने बल्लेबाजी करते समय 25 रन का योगदान दे दिया था नाळेगांव टीम के लिए एक अहम पारी खेली थी ताबड़तोड़ पारी खेली थी डाउन द विकेट के साथ अकबर के लिए संयम तो दिखाना पड़ेगा बिल्कुल एक साझेदारी होने की संभावना और साझेदारी करने के प्रयास के साथ पहली गेंद जाने दिया छोड़ दिया विकेट कीपर के दस्ताने में हालांकि जानते कि अकबर ने पूरी तरह से तीनों भी स्टंप को कवर किया था उनके मन में यह भी शंका रही थी कि गेंद क्या लाइन के बाहर जाने वाली उसीलिए छेड़छाड़ी करने का प्रयास नहीं किया जबरदस्त क्रिकेट का चक्कर भरा हुआ मैदान
जीटीसी लाइव टूर्नामेंट में जितने समर्थक जुड़े रहेंगे उनका सभी का हार्दिक हार्दिक स्वागत किया, लेकिन इस बार मोटिवेटर उनके साथ यस दिस इज द नसीब हिट क्यों नहीं कहा जाएगा। कमाल का शॉट और कमाल के शॉट के साथ हाई एंड हैंडसम अकबर जी पहला छक्का बारी का आगाज किया है छक्के के साथ, नहीं तो सर बिल्कुल देखा जाएगा तो अकबर में छक्के के साथ एक बार फिर से एक नए लिपे देला जंगल में मंगल कल जंगल में मोरना था किसने देखा, लेकिन छोटी गेंद के ऊपर टूट पड़ेंगे अकबर जी। खराब गेंद और खराब गेंद के ऊपर पूरी तरह से सम्मान दिया और सम्मान देने की वजह से बड़ा शॉट 6 रन। राहुल विकेट के साथ संदीप करेंगे गेंदबाजी, फिर से छोटी गेंद, इस बार मौका बनेगा शॉर्ट पिच गेंद के ऊपर मौका बनेगा, खिलाड़ी सामने मौका मिलेगा, ईट का जवाब पत्थर के साथ चलते गाड़ी का नाम मजनू। जी हाँ, सारा पर बिल्कुल विकेट का नुकसान, ये दूसरा झटका लग चुका है। क्योंकि दो भीतर बल्लेबाज पेलिंग का रास्ता लौट के, नए बल्लेबाज इकबाल और इकबाल मैदान के अंदर चले जाते हैं की वजह से अकबर जी ने साजा पर बिल्कुल नाखुश किया कि बिल्कुल एक बड़ा शॉट खेला और बड़ा शॉट करने के बाद लेकिन जीत तो होनी चाहिए, मन में और धैर्य होना चाहिए और उसी धैर्य के साथ क्या सफलता बड़ी सफलता हाथ लगे इस संदीप जैसे गेंदबाज के हाथ में, क्योंकि पावर प्ले बल्लेबाज का ये भी एक योगदान होता है कि भाई बड़े शॉट तो खेलने चाहिए, क्योंकि 107 का लक्ष्य है, लेकिन हेमंत के ऊपर प्रेशर मेंटल होता हुआ और जो बड़ा खिलाड़ी होता है सादा पर बिल्कुल प्रेशर को सही अंदाज के साथ झेल पाता है, वही बड़े खिलाड़ी की निशानी बन जाता है। और हवाई फायर किया और हवाई फायर करने के बावजूद कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं किया, गेंद जाने वाले बॉर्डर के बाहर ये भी देखा जाएंगे तो बिल्कुल पूरी तरह से संघर्ष चालू रहा था, संघर्ष चालू होने से हेमंत के बल्ले की ओर से पहला 4 रन इस चौके की मदद के साथ न्यू स्टार वर्सेस टीम का स्कोर 12। दो गेंद से कुछ मंजिल के नाम नहीं होते, कुछ मंजिल के मुक्काम नहीं होते, कुछ मंजिल के रिश्ते नहीं होते, कुछ मंजिल के सवाल नहीं होते, सवाल जवाब पता होने के बाद इतने क्यों परेशान होते हैं, ये कि इनका तो ये प्रमुख इलाका है, अगर वहां पर कोई खिलाड़ी मौजूद ना होने की वजह से बिल्कुल शायद पर शानदार शॉट खेला, बिल्कुल तेरा पिक्चर नहीं छोड़ना सोनिया कहां भाग रही थी मस्त कलंदर के साथ बिल्कुल ना काफी नजीक जाकर इस गेम को मतलब फील्ड किया और नजीक जाकर गेम को फील्ड करने की वजह से 2 रन कंप्लीट, 2 रन की मदद के साथ स्कोर बढ़ता हुआ 14 रन। इस ओवर की आखिरी गेंद एक छक्का भी निकल चुका है, एक चौका भी आ गया है, लेकिन अभी भी आखिरी गेंद से एक महत्वपूर्ण अकबर का विकेट भी ले लिया है हेमंत सामने और इन सीन डिलीवरी इन सीन के साथ आड़े बड़े के साथ क्रॉस रन के खेलने का प्रयास करता, सामने वाला पार तो आगे निकला था, लेकिन बल्ला जो चलाने का उनका तो कार्य था कहीं ना कहीं तो क्रॉस होने की वजह से केवल सिंगल के ऊपर मतलब निर्भर सिंगल की वजह से टोटल स्कोर बढ़ता हुआ 15 रन। 2 ओवर का खेल समाप्त, 2 विकेट के नुकसान पर पावर प्ले का अंतिम ओवर क्या कौन से गेंदबाज होंगे, क्या फिर से दोबारा नजर आएंगे लाइव एक्शन में सागर। लगभग सादा पर नायक टीम की ओर से मतलब अनिल नहीं नजर आते हैं, क्योंकि बिल्कुल करके दिन में सादा पर इलेक्शन ड्यूटी लगने की वजह से यहाँ पर नहीं नजर आते, लाइव एक्शन में नहीं नजर आते, लेकिन गेंदबाज के सागर आते गेंदबाजी का भाषण के लिए पहला ओवर क्या जबरदस्त रहा था और लगभग सादा पर जान दे कि हेमंत लारे मैदान के अंदर, लेकिन ओ माय गॉड लेग बिफोर का नियम न होने की वजह से भाई आप तो
हॅलो हॅलो तीन सलगाच्या समोर पुलगावची धावसंख्या झाली 29 धावसंख्या 2 बाद 29. प्रशांत बाद झाला, अकबर बाद झाला आणि त्यानंतर मात्र नक्कीच हेमंत यांच्या खांद्यावरती मात्र मोठी जिम्मेदारी आणि नक्कीच अतिशय मात्र चांगला मात्र फटका मारला आहे करके आणि पीठ संघ मात्र उपस्थित झाला. पीठ संघाचं सहर्ष स्वागत करतो. पीठ संघाचा करके एक अतिशय मात्र भव्य दिवसाची मात्र स्पर्धा सुद्धा मात्र बघायला मिळाली होती. त्यानंतर आपण मात्र बघतो की विक्रम चौधरी यांचं मात्र नक्कीच आमच्या मंचावरती मात्र आगमन होते. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. शब्द सुंदरांनी का नाही तर मात्र या ठिकाणी चौथ्या षटकातील खेळ सुरू होते. 0-2 नंबरची जर्सी बंधन केलं मात्र गोलंदाजी म्हटले लेफ्ट मोड विकेटच्या बदलचा पहिला सिंध होत आहे. फक्त या ठिकाणी पंचांकडे दाद मागली जाते. पंच तटस्थ आहेत. माधवजी गायकवाड या ठिकाणी आपल्याला मात्र बघायला मिळतात की लाईव्ह ऍक्शन मध्ये वाईटचा इशारा करतात. आपण बघतो की समोरच्या बाजूने गोलंदाजी मार्क होती. हा गोलंदाज तयार आहे. यशवंत करतो गोलंदाज. इकबाल तयार. मोठा फटका बघायचा की पुन्हा एकदा नक्कीच या किल्ला जागा बनवली. मोठा फटका जातोय सीमा रेसा बाहेर. हाय हँड हँडसम. वाह, अतिशय जबरदस्त फटका आणि अतिशय जबरदस्त फटका मारल्यानंतर मात्र धावसंख्या वाढते ती 36. सुंदर फटका आणि सुंदर फटक्याच्या पाठीमागे आपण मात्र बघतो की क्लास होता, सानिध्य होतं, जिद्द होती, चिकाटी होती. चिकाटीला मात्र एक सानिध्य मात्र दाखल होत आहे. कारण की ओव्हरपेच चेंडूला मात्र मान सन्मान दिला. ही स्पर्धा मानाची आणि स्पर्धा मानाची असल्यानंतर आपण मात्र बघतो की पण एकदा मात्र बॅक टू बॅक सेकंड सरकार मानाच्या भूमिकेमध्ये ओव्हरमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तयार आहे. त्या ठिकाणी बघायला की सुंदर जिल्हा बघतोय की सप्पर अन्नाच्या झाडावर मात्र हा सत्कार येत होता असं वाटत असताना आपण त्या ठिकाणी मात्र अचूक नियंत्रण मात्र बनवलं. जागा म्हणून मात्र चेंडू खेळला होता. तत्पूर्वी आपण मात्र बघतो की सुंदर झेल आणि इक्बालबाई यांना मात्र अद्याप मात्र वाटत नाही की झेल पकडला. वाह, थोडीशी मात्र ताकद कमी पडली आणि थोडीशी ताकद कमी पडत असताना इक्बाल बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. फलकावरती धावसंख्या 36 कारण की चौथं षटक चालू आहे. एक साजेदारी महत्वपूर्ण चालली होती. त्या साजेदारीला कुठेतरी मात्र एक तोडलं जात आहे. नवीन जाते फलंदाज मिळवतील मनोज अंबादास गुटे या कॅचसाठी कॅश प्राइज येते. याच कॅचसाठी थेट पारदर्शक नक्कीच 500 रुपयाचे बक्षीस. नाळेगावचे कर्णधार आज नेमकेच आपण मात्र जर बघितलं तर मात्र नक्कीच ग्रामपंचायत इलेक्शन लढत असेल आणि ग्रामपंचायत इलेक्शन लढत असल्यानंतर मात्र त्यांच्याच माध्यमातून आपण मात्र बघतोय की 500 रुपयाचं बक्षीस मात्र आलेलं आहे या कॅचसाठी. सरकारतील पुढे चेंडू हेमंत लहारीसाठी बघा सर्वती मात्र येतोय चेंडू. थोडीशी जागा आपण मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर उसळी घेतल्यानंतर मात्र या ठिकाणी सुरेख चेंडू सागर मात्र कमबॅक करतोय. सागर का नाही तर क्षेत्ररक्षकाची बाजू बांधतोय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. खोदून फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण मात्र बघतोय की त्या ठिकाणी एक धाव बघायला भेटते आणि एक धावाचं महत्वपूर्ण योगदान येत असताना फलकावरती धावसंख्या बघतोय 37 धावसंख्या. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक कारण की कमबॅक केलेल्या या गोलंदाजांनी यशवंत करतोय गोलंदाजी. चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मनोज नवीन फलंदाज दारमदार सांभाळण्यासाठी कारण की नक्कीच एक जबरदस्त मात्र ही जोडी खेळेल मैदानामध्ये. त्याच्याकडे मात्र सगळ्यांचंच मात्र लक्ष लागलेलं आहे. न्यू स्टार हर्सूल संघ खेळतोय मैदानावरती. 5 षटकातील पुढे चेंडू या ठिकाणी रॉकेट फटक्याच्या पाठीमागे पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूला उडवला. षटकाराच्या सहाय्यामध्ये मनोज यांच्या बॅटमधून ऑन द फायर ब्रँडेड फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्राच्या वरना चेंडू जात आहे सीमा रेसा पलीकडे. धावसंख्या वाढते या षटकाराने कारण की शेवटचा चेंडू सिलेक्ट असेल आणि शेवटचा चेंडू सिलेक्ट असेल तर मनोजांच्या बघा प्याडल्यावरती मात्र येणारा चेंडू पुन्हा एकदा त्याचप्रमाणे मात्र मोठा फटका घेण्याची एक पात्रता दाखल होती. यस सलग क्रमांक 4 सेकंद खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या आहे ती 44 धावसंख्या. 24 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल.
63 धावांचं लक्ष अद्याप आपण मात्र बघणार आहोत. 24 चेंडू आणि बघतोय की 63 धावा जिंकण्यासाठी सामन्यावरती कुठला संघ पकड बनवेल, कारण की सुजलम सुफलम मैदान आणि सुजलम सुफलम खेळपट्टी तयार केलेली आहे. अतिशय मात्र चांगली स्पर्धा आणि अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, हा मुजरा मानाचा या चोळमुख स्पर्धेचा आणि चोळमुख स्पर्धेला मात्र सलामी आहे असंख्य क्रीडा रसिकांची, असंख्य चाहत्यांची, असंख्य प्रेक्षक वर्गांची. कारण की याच भागामध्ये आपण मात्र बघतोय ना की ज्याला सांगितलं जातं नाही की कोण म्हणतंय जिंकणार नाही, जिंकल्याशिवाय राहणार नाही, पण म्हणजे कोण म्हणतंय की नक्कीच मानाची स्पर्धा नाही, मानाची स्पर्धा आहे मित्रांनो. आणि ही मानाची स्पर्धा असल्यानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून आपण मात्र बघतो की यॉर्कर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मात्र कोलवरमालचा चेंडू आणि कोलवरमालच्या चेंडूमध्ये मात्र अटॅक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकदा बघायला पडते हेमंत लाहरे अतिशय मात्र गुणवान खेळाडू मात्र त्याच ठिकाणी मात्र स्ट्राईक इनला मात्र पडतोय, म्हणून त्याला साथ देत आहे. फलकावती धावसंख्या ती 45. मानाची स्पर्धा आणि मानाची स्पर्धा असल्यानंतर रायटम राऊंड विकेटच्या बाजूनंतर रायटम विकेटच्या बाजूनंतर हेमंत लाहरे यांच्या बॅटमध्ये बघा की या गेममध्ये थोडीशी सुवर्ण संधी निर्माण झाली होती हेमंतचा विकेट घेण्यासाठी, परंतु चेंडू पण मात्र घेऊन पोहोचू शकला नाही. आणि तत्पूर्वी आपण बघतो की एक धाव तर पूर्ण केलेला आहे. मनी धीर धरी सोकदने आवरी भेटलेल्या 9 महिन्याने आणि त्याच अनुषंगाने कोविड-19 7 महिन्यानंतर मात्र ही स्पर्धा सुरू झाली. आणि कोविड-19 7 महिन्यानंतर जी मात्र स्पर्धेला मात्र ज्या क्रिकेट खेळायला मात्र एक थरार भेटलेला आहे, भरभराटून प्रतिसाद भेटत आहे. ज्या ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणी क्रिकेट बघायला मिळत आहे. क्राऊड पॅक खचाखच भरला जातोय मैदान आणि खचाखच भरलेलं मैदान आपण बघतो की राईट मोर विकेटच्या बाजूने सटकातील पुढे चिन्ह मात्र प्रयत्न कसे असेल, मनोजचा विकेट घेण्यासाठी प्रयत्न कोणाचे असतील. ओ माय गॉड, या ठिकाणी एक दुसऱ्याला मात्र कॉल नाही आणि एक दुसऱ्याला कॉल नसल्यानंतर मात्र या ठिकाणी एक मॅच घालवली की काय, पण मात्र दुसऱ्या धावासाठी मात्र प्राधान्य नाही. एक एकदा सोन्यासारखी पिवळी मानली जाते आणि एक एकदा मात्र सोन्यासारखी पिवळी मानत असताना आपण बघतो की आरामामध्ये कंप्लीट 3 धावा त्या ठिकाणी बघायला भेटल्या असत्या, परंतु मात्र हेमंत समुद्र नक्की जव्हार तालुक्यामध्ये आमचा पवारपडा संघाचा मुख्य पवार खेळतोय, तशाच प्रकारचा मात्र हेमंत याचा मात्र स्वतःवरती विश्वास असेल. 3 चेंडूवरती 3 धावा येतोय गोलंदाज, पुन्हा एकदा अनिल गोलंदाजी मार्क होती. सागर मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तयारीमध्ये हेमंतचा विकेट काढण्यासाठी बघा प्रयत्न, बड़ी मछली जाल में फंस गई, हेमंत लाहरे बाद होतोय. हेमंत लाहरे मात्र या ठिकाणी बाद होतो आणि हेमंत लाहरे बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज जातोय पंकज वर मैदानावरती. ज्या फलंदाजाकडे मात्र एक मोठं योगदान बघायला भेटत होतं तेच मात्र योगदान मात्र संपुष्टात आलं आणि पंकज वर जातोय मैदानावरती. बघतोय की या ठिकाणी प्रशांत महारे बाद झाला, त्यानंतर बाद झाला तो अकबर भाई आणि त्यानंतर बाद झाला तो आपण बघतोय की हेमंत लाहरे बाद झालेला आहे. हेमंत बाद झालेला आहे. वावर संघ उपस्थित झाले का? वावर संघ जर उपस्थित झाला असेल तर मात्र नाणेफेकचा कौल करून घेण्यासाठी संपर्क साधायचा आहे. वावर संघ वावर विरुद्ध पेठ यांच्यामध्ये पुढील सामना आणि यांच्यामध्ये पुढील सामना असल्यानंतर आपण बघतो की 03 नंबरची मात्र जर्सी कारण की बडी मछली जाल में फंस गई. हेमंत लाहरे बाद झालेला आहे. हेमंत लाहरे बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा मात्र आकाशी देवळावाडा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत असताना बघायला की दुसऱ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा मात्र झेल बाद झालेला फलंदाज. या ठिकाणी प्रयत्न अतिशय मात्र चांगले अतिशय चांगले प्रयत्न असताना हेमंत बाद झाला, त्याच्या पाठोपाठ मनोज सुद्धा बाद झालाय. पंकज वरती दार मदार असेल. न्यू स्टार संघ मात्र थोडासा मात्र बघायला की अडचणीमध्ये सापडलेला आणि अडचणीमध्ये सापडलेला असताना मात्र अल्फाज नवीन फलंदाज जातोय मैदानावरती. मनोज बाद झाला. आपण बघतोय की या ठिकाणी शेवटचा चेंडू कारण की अप्रतिम गोलंदाजी 3 धावा देऊन 2 विकेट मात्र बाद केले आहेत आणि 2 विकेट म्हणजे हेमंत लाहरेला बाद केलं, मनोज याला बाद केलं. अल्फाज जातोय मैदानावरती आणि पंकज वाडा एका बाजूला किल्ला लढवला जाईल. किल्ला मात्र कसा असेल हेच मात्र बघतोय कारण की 107 धावांचं लक्ष आणि 107 धावांचं लक्ष असल्यानंतर 47 धावसंख्या धावफलकावरती रॅक्टम ओव्हर द विकेटच्या बाजूने सरकारी मात्र पुढील चेंडू पंकज वरसाठी हा चेंडू जाऊन दिला, सोडून दिला. लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. मॅच वरती मात्र पकड बनली असेल ती आपण बघणार आहोत की नायगाव संघाची मात्र याच पकडीला मात्र ढिल्ल करण्यासाठी पंकज वर कशा प्रकारे करतोय फलंदाजी.
शेवटचा माझा चेंडू सिलक आणि शेवटचा चेंडू सिलक असल्यामुळे आडव्या पट्ट्यामध्ये गोल मारण्याचा प्रयत्न केला. सुंदर चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा वाईट. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण बघतो की रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा याच वेळेस आपण बघतो की निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू असल्यानंतर सलग क्रमांक 5 खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 49. येणारे शेवटचे 18 चेंडूचा खेळ शिल्लक. धावांचं लक्ष 18 बॉल आणि 58 धावांचं लक्ष आहे ते जिंकण्यासाठी. बघतोय आपण की सामना कोणाच्या बाजूने मात्र झुकला जाईल. वावर संघ उपस्थित झाला असेल तर मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे नाणेफेकचा कौल करून घेण्यासाठी. वावर संघ आणि बघतोय पुन्हा एकदा मात्र नक्कीच आपण मात्र बघतोय या सामन्याच्या मात्र नक्कीच उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते झालं होतं. नारायण बाबा पिंडार त्यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक जवळ म्हणजे अक्षरशः जे उद्घाटन मात्र झालं होतं आणि तेच मात्र पुणे मात्र मान्यवर मात्र या मंचावरती मात्र विराजमान होतात आणि त्यांच्यासोबत मात्र नक्कीच फुगा घ्या फुगा का नाही. दिदीला आवडणारा फुगा मात्र या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये घेऊन आलेले आहेत. फुगा या ठिकाणी बघायचा की चेंडू येतो क्षेत्रक्षेत्र पुन्हा एकदा चेंडू खाली सुंदर टेक आणि सुंदर टेक असल्यानंतर फलंदाज बॉल होतोय. पंकज वरती मात्र प्रेशर असेल पंकज वरती कारण की एक मोठा फटका खेळण्यासाठी जबाबदारी दाखवली होती आणि जबाबदारी दाखवत असताना फलंदाज बाद होतोय. अल्पच बाद झालेला आहे. जिनेत जातोय नवीन फलंदाज मैदानावरती. भगवान ठाकरे साप्तेकर या ठिकाणी मात्र मंचावरती यावं ही नम्र विनंती करतोय. कारण की पंकज वड आणि अद्याप एका बाजूला तटस्थ समीकरण मात्र बदललं जाईल. 58 धावांचं लक्ष 17 चेंडू 58 धावांचं लक्ष असल्यानंतर पंकज वरची मात्र मोठी जिम्मेदारी आणि पंकज वड जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत नक्कीच जिंकण्याच्या आशा मात्र पल्लवित झाल्या असतील. त्या मात्र अपोजिट संघाला पुन्हा एकदा मला मोठा फटका बिग पॉवर लिफ्टेड शॉट चान्स हाय हँड हँडसम बिग 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 लॉंग अगेन्स्ट या ठिकाणी षटकार बघायला चाहिए. भगवान ठाकरे साप्तेकर ज्या ठिकाणी असतील त्यांनी मात्र मंचावरती यावं ही नम्र करतोय. वावर संघ उपस्थित आहे का? वावर संघ वारंवार मात्र पुकार करतो. वावर संघ उपस्थित झाला असेल तर लगेच संपर्क साधायचा आहे. आपली मॅच आहे यानंतरचा आपला अपोजिट संघ पेठ संघ उपस्थित झालेला आहे. वावर विरुद्ध पेठ यांच्यामध्ये सामना असेल पुढचा. वावर संघ उपस्थित झाला असेल तर मात्र संपर्क साधायचा आहे. बिग मॅक्सिमम राऊंड द विकेटच्या बाजूने पंकजसाठी हा चेंडू उजव्या साईडला यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला होता. थोडासा मात्र लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. व्हाईटच्या इसर आणि व्हाईटच्या इसर असल्यानंतर मात्र धावफलकाची धावसंख्या झालेली ती तब्बल 56 धावसंख्या. 6व्या षटक प्रगतीपथावरती अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पंकज वड मैदानावरती झोका टांगिलाय पंकज वड साठी परंतु या झोक्यामध्ये मात्र नक्कीच पंकज वड बसतो की नाही या ठिकाणी मिस मोठ्या अपेक्षा होत्या आणि नाळेगाव संघाचा मात्र एक मातंग हिरा मात्र चमकला होता. कोहिनूर हिरा चमकला होता ज्याचं नाव होतं सागर. अतिशय चांगली गोलंदाजी सुद्धा आणि अतिशय चांगली गोलंदाजी सुद्धा मला करत आपल्या अतिट आहे येतो लक्षात पडले एकदा टेकन द कॅच
एकदा कॅच नायगाव संघ मात्र या ठिकाणी जास्त संपन्न करण्याच्या भूमिकेमध्ये, कारण की प्रशांत महाली लवकर बाद झाला आणि त्यानंतर सुरुवात चांगली झाली नाही. त्यानंतर सुरुवात चांगली न झाल्यानंतर या ठिकाणी न्यू स्टार हर्सुल संघ पराभवाच्या छायेमध्ये जातोय. अद्याप मित्रांनो सामना संपला नाही, कारण की 8 फलंदाज तर बाद झाले आणि 8 फलंदाज बाद झाल्यानंतर मला नवीन फलंदाज मैदानावरती आकाश गणपत तारेकर मेन फ्रॉम पारगावकर आपण बघतोय. तशीच मला नक्कीच खेळी करण्याचा मध्ये एक पराक्रम असेल की नाही. आकाश यांचा शेवटी गोलंदाज लाच जबाब करतोय. गोलंदाजी संदीप जातीचं नाव आहे. 2-3 विकेट घेतलेला आहे एका षटकामध्ये. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सर्व क्रीडा रसिकांच्या सर्व मानवांचा आम्ही शब्द सुमनाने सहसा स्वागत करतोय आणि ज्या मंडपच्या खाली मात्र आम्ही बसलो आहोत, कारण की थोरात मंडप डेकोरेटर जर आमचा आवाज तुम्ही ऐकत असेल तर नक्कीच थोरात सर तुम्हाला सुद्धा नमस्कार आहे. राऊंड द विकेटच्या बाजूने मात्र गोलंदाजी चालू आहे. थोडीशी मात्र नक्कीच या ठिकाणी पडझड तर बघायला भेटते आणि पडझड बघायला भेटल्यानंतर मात्र अर्ध्या पट्ट्यामध्ये नक्कीच शेवटच्या क्षणामध्ये मात्र सुद्धा अजून सामना संपला नाही. मॅक्सिमम हिट आहे या ठिकाणी षटकार जातोय. दिस इज द मॅक्सिमम हिट काळ आहे म्हणणार. अतिशय देखणा फटका आणि अतिशय देखणा फटका मारल्यानंतर या ठिकाणी षटकार बघायला मिळतोय. ब्रँडेड फटका. सामना अद्यापही संपला नाही मित्रांनो. कोणी आपली जागा सोडली का धावपळ करते. धावसंख्या 62. 6व्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, ज्याच्या बॅट मधून मात्र षटकार बघायला मिळतोय अर्जुन. अद्याप मात्र जवळजवळ 45 धावांचं लक्ष असेल. 13 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष असेल कदाचित. आपण एकदा मात्र त्याच लेंथवरती त्याच पट्ट्यावरती मात्र चेंडूला मात्र घेऊन करतो. या ठिकाणी बॅक टू बॅक सेकंड षटकार की सामना मात्र कोणाच्या बाजूने जातो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं जात आहे. की सामना एक संघ तर जिंकणार आहे, एक संघ हरणार आहे. परंतु प्रेक्षकांची गर्दी जी वाढत चाललेली मैदानावरती आणि जीटीसी लाईव्ह टुर्नामेंट मध्ये जेवढे समर्थक मात्र जोडले असतील सगळ्यांचं आम्ही सहसा स्वागत करतो. 12 चेंडू 39 धावांचं लक्ष हर्सुल न्यू स्टार संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 39 धावांचं लक्ष. योरकर पद्धतीचा सेंटर जाऊन खेळतो का या क्षणावरती फलंदाज बाद. 9वा फलंदाज बाद होत आहे. या ठिकाणी आपण बघतो की शेवटची जोडी मैदानामध्ये 37 धावांचं लक्ष. 10 चेंडू 37 धावा पाहिजे त्या जिंकण्यासाठी. योगेश जातोय मैदानावरती आणि योगेश जातोय मैदानावरती, कारण की शेवटची जोडी प्रथम फलंदाजी करताना 106 धावा गोळा केला होता. 107 धावांचं लक्ष आणि 107 धावांचं लक्ष असल्यानंतर याच ठिकाणी न्यू स्टार हर्सुल संघाला बघायचं की अद्याप 37 धावा पाहिजे त्या जिंकण्यासाठी. 10 चेंडू शिल्लक. या ठिकाणी आपण मात्र बघतोय की गोलते आपली मात्र नक्कीच पट्टी मात्र अतिशय मात्र चांगली मात्र उभी करून मात्र त्यांच्यासोबत मात्र दिलीप सर, कारण की का नाही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू मध्ये 37 धावांचं लक्ष. शेवटची जोडी मैदानावरती समोरच्या बॉल मध्ये प्लेस केले जातात आणि प्लेस केल्यानंतर आपण मात्र बघतो की माय गॉड या ठिकाणी डायरेक्ट हिट. सामना जिंकला जातोय आणि जिंकलेल्या संघाचं आम्ही सहसा स्वागत करतोय. चला न्यू स्टार हर्सुल संघ आपण मात्र हस्तांदोलन करण्यासाठी आपण मात्र मैदानावरती जायचं आहे. एक संघ जिंकणार होता, एक संघ हरणार होता. शेवटी वावर संघ मात्र या ठिकाणी दाखल झाले आणि वावर संघाचं आम्ही सहसा स्वागत करतोय. वावर संघ नाणेफेकचा कळ करून घ्यायचा आहे लगेचच.
आणि लगातार मात्र 2 वर्ष चॅम्पियन ठरलेला न्यू स्टार हर्सूल संघ या स्पर्धेच्या बाहेर जातोय. नायगाव संघाने मात्र पराभूत केला तरी सुद्धा मात्र चालेल, परंतु मित्रांनो हारजीत होत असते. एक संघ जिंकतोय, एक संघ हारतोय, तरी सुद्धा मात्र चालेल. पराभव हा मोठ्या मनाने स्वीकारायचा